थँक्यू. अत्यंत महत्त्वाचं म्हणजे आकाशात अजूनही काळ्या ढगांची गर्दी आहे आणि हे लक्षात घेता एक मॅच जेव्हा सुरू आहे त्यावेळेला दुसऱ्या इनिंगमधली 3 षटकं जर कंप्लीट झाली दुसऱ्या इनिंगमधील 3 षटकं जर कंप्लीट झाली असेल तर आणि पावसाचा अडथळा आला आणि दिवस बदलला. दिवस देखील बदलणं गरजेचं आहे. जर या ठिकाणी दिवस बदलला तर मात्र फ्रेश मॅच आपण दुसऱ्या दिवशी घेणार आहोत. पण 2.5 मध्ये सामना थांबलेला असेल तर जिथे थांबलेला सामना तिथून मॅच कंटिन्यू होणार आहे. दिवस देखील महत्त्वाचा. दिवस जर बदलला तर फ्रेश मॅच आहे. आयोजकांनी आता ही या ठिकाणी एक सूचना तुमच्यासाठी दिली. म्हणजे दुसऱ्या इनिंगमधले 3 षटकं कंप्लीट झाली आणि खेळ थांबला, दिवस बदलला, फ्रेश मॅच होणार आहे. सामन्याला होते सुरुवात. बालके सर आमच्याबरोबर आहेत. एकूण 7 षटकांचा सामना. 3 षटकं तुमचे आयडॉल आणि तुमचे आयकॉन टाकू शकतात. बाकी संगमनेरचे जे स्थानिक खेळाडू त्यांना संधी. एकदा सर्वांना विनंती, जोरदार टाळ्यांच्या केंद्रामध्ये आजच्या दिवसाला आपण सुरुवात करूया. बोला गणपती बाप्पा. जाऊया मैदानामध्ये. धन्यवाद आदोळे सर. आपण पाहत आहोत पैलवान राजन दादा शिंदे युवा मंच आयोजित क्रिकेटचा महाथरार खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील चषक 2025चा महाथरार. स्ट्राईकवर अनिकेत ताकवणे विरुद्ध सागर बोडके. पहिला बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर मधून सुरेख फटका आपण बघणार आहोत आणि इथे येणार आहे अनिकेत ताकवणेचा पहिलाच धमाका चौकार. 4 धावा. बघा काय सुरुवात मैदानामध्ये होती बा. एका बाजूला नाशिक जिल्ह्याचा खेळाडू आहे, एका बाजूला बॅटर पुणे जिल्ह्याचा आहे. इथे रिव्हर्शिप करण्याच्या प्रयत्नात पहा एक चांगली गोलंदाजी आपल्याला सागर बोडकेची मैदानामध्ये पाहायला मिळते आहे. आणि एस्ट्यांच्या पाठीमागे मुन्ना सैकला आपण या ठिकाणी पाहत आहोत. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं की राजनदादा शिंदे यांच्या कार्याचा गौरव करणारी क्रिकेटची स्पर्धा खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील चषक. आणि आजपर्यंत आपण पाहतो की आज संगमनेर तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं राजनदादा शिंदे यांच्या माध्यमातून येणारं हे युवा नेतृत्व जे तरुण पिढीच्या गळ्यातील ताईत बनलेलं आहे. आज जर पाहिलं तर अनेकांच्या समस्या असतात. राजनदादांकडे घेऊन गेल्यानंतर त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे राजनदादांच्या माध्यमातून होत असतो. आणि त्यामुळं अनेक प्रश्नांना या ठिकाणी जी उत्तरं राजनदादांच्या माध्यमातून जी मिळत असतात. परंतु गेल्या काही वर्षापासून आपण पाहत आहोत की तरुण संगमनेर तालुक्यातील तरुण वर्गाला एकत्रित करण्याचं काम खऱ्या अर्थानं राजनदादा शिंदे यांच्या माध्यमातून झालेलं असेल. मग त्यामध्ये अनेक जणांना मदतीचे हात त्यांनी कशा प्रकारचे दिलेले आहेत हा आपण उल्लेख करणार आहे. गरीब लोकांसाठी कशा प्रकारचे कार्य केलेले आहे, गरजवंतांसाठी कशा प्रकारच्या मदती ज्या राजनदादा शिंदे यांच्या माध्यमातून झालेल्या आहेत, या सर्व गोष्टींचा उल्लेख आपण येणाऱ्या 3 दिवसामध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून आपण जरूर करणार आहेत. इथे पहा सागर बोडकेंनी केलेली वापसी दुसऱ्या बॉलमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. एक सुरेख चेंडू. ज्या प्रकारे दौंड तालुक्यातील असणारा हा खेळाडू, आज दौंड तालुक्याने अनेक क्रिकेट खेळाडू दिले पहा. त्याच्यामध्ये आजम सय्यद असेल, आज सतीश पठारे दौंडमधून खेळताना पाहायला मिळतो. यावेळेस पहा काय खूबसूरत आणि सुंदर फटका. डीप मिड विकेट स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या डोक्यावरनं जाणारा खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील चषकाचा एक दमदार षटकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. 6 धावा. धन्यवाद. आपण पाहत आहोत डीजेचं सुंदर एक सुंदर अशा प्रकारचं म्युझिक या ठिकाणी आपल्याला ऐकायला जे मिळतंय.
आणि अमित अनिकेत ताकवणेचा आलेला हा एक सुंदर अशा प्रकारचा षटकार आपणाला या ठिकाणी जो पाहायला मिळत आहे. पहा उत्तुंग भरारी ज्या प्रकारे चेंडू या ठिकाणी घेत आहे त्याच प्रकारचं कार्य आज संगमनेर तालुक्यामध्ये पैलवान राजनदादा शिंदे यांच्या माध्यमातून जे उत्तुंग भरारी घेणारं कार्य सर्वसामान्यांचं एक असामान्य नेतृत्व बनत असताना आपणाला राजनदादा शिंदे यांच्या माध्यमातून जे पाहायला मिळत आहे. इथे येणारा षटकार धावफलक 2 अंकामध्ये जाणार आहे. आपण पाहत आहोत मुन्ना शेखोर आमचे 7S लाईव्हचे कॅमेरामॅन कॅमेरा घेत आहेत. आता मुन्ना भाई वहाँ पर देख रहे किसी को कहाँ पर भेज रहे, हालांकि मैदान के अंदर हम देख रहे नवनाथ हडवले जो बाउंड्री लाइन के ऊपर हमको यहाँ पर देखने को मिल रहे हैं. आणि पहा मैदानामध्ये आपण रोहन मडकेला पाहत आहोत, साजिद मौलाना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यानंतरला एका बाजूला धनंजय सुद्धा मैदानामध्ये आहे. परंतु ज्या प्रकारे या ठिकाणी फटकेबाजी होती ना, नवनाथ आंबरे एक फिक्स त्यांची जागा असते नेहमी कोणत्याही क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये. अगदी त्यांच्या मानाने स्लिप एरिया हा त्यांच्यासाठी आता एक परमनंट ॲड्रेस झालेला आहे. जाऊया मैदानामध्ये आपण पाहणार आहोत तिथे सागर बोडके कशा प्रकारची वापसी करेल की परत एकदा अनिकेत ताकवणेचा हा एक दमदार फटका आपल्याला मैदानाच्या आसपास बाहेर किंवा आतमध्ये पाहायला मिळेल. यावेळेस परत एकदा पहा पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता. नवनाथ आंबरे आपण मैदानामध्ये पाहत आहोत, चेंडू जात आहेत. निर्धाव येणारा चेंडू आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. रोहन मडके सुद्धा संगमनेर तालुक्यातील एक उगवता अशा प्रकारचा खेळाडू आहे. गोलंदाजीमध्ये निश्चित एक चांगल्या प्रकारची कामगिरी त्याच्या माध्यमातून जी पाहायला मिळते आपल्याला. निर्धाव जाणारा चेंडू मैदानामध्ये यावेळेस पहा रोहन मडकेच्या दिशेला वाईड मध्ये धावचीची संधी पहा. इथे मात्र चेंडू लागत नाहीये. अगदी जर चेंडू एस्टॅनवर लागला असता तर पत्तर आणि जरवर क्रिकेट चालत नाही. आणि परंतु इथे चेंडू लागला नाही. फलंदाज नाबाद असणार आहे. अनिकेत ताकवणे आपण मैदानामध्ये बघणार आहोत. पहा या स्पर्धेच्या निमित्तानं अनेक संघ मालक सुद्धा आपल्याला या स्पर्धेसाठी जे पाहायला मिळतात त्यामध्ये आपण जर पाहिलं तर सातत्याने आज संगमनेर तालुक्यात कुठेही क्रिकेटची लीग असू द्या त्यामध्ये तुम्हाला राहुल राऊतचं नाव त्या स्पर्धेमध्ये आल्याशिवाय राहणार नाही आहे. यावेळेस आपल्याला या स्पर्धेमध्ये यशवंतभाऊ पाचंगे हे सुद्धा जे पाहायला मिळतात एक संघ मालकाच्या भूमिकेमध्ये ते आहेत. त्यांचंही नाव झळकताना आपल्याला पाहायला मिळते. आणि यशवंतभाऊ पाचंगे जय माता दी राहुल राऊत 11 घुलेवाडी हा संघ मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. दुसऱ्या बाजूला आपण आता मैदानामध्ये जाणार आहोत विजय सांगळेकडे आपण थोडं लक्ष देणार आहोत. कारण 11 धावा 5 चेंडूमध्ये सागरने खर्च केलेले आहेत. निफाड तालुक्याला बिलॉंग करणारा नाशिक जिल्ह्यातील हा जो गोलंदाज आपल्याला जो पाहायला मिळतोय अगदी कमी वेळामध्ये क्रिकेटची फार मोठी लोकप्रियता सागरच्या पाठीशी राहिलेली आहे. यावेळेस विजय सांगळेसाठी पहा सुरेख चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला निघणारा चेंडू निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकानंतर 11 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळतात आणि ह्या 11 धावा सर्वपणे 5 चेंडूमध्ये 1 चौकार 1 षटकाराच्या माध्यमातून या ठिकाणी अनिकेत ताकवणेने पूर्ण केलेल्या आहेत. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धन्यवाद डीजे मास्टर. 11 धावा आपणाला धावपलिकावर ज्या पाहायला मिळत आहेत. आमच्या सिद्धेश केदारी उर्फ भावड्याला सुद्धा विसरून चालणार नाही आहे. भावड्याची फार मोठी मेहनत आहे या स्पर्धेसाठी सुद्धा. कारण कधी कधी झटणाऱ्यांमध्ये काही जण झटताना आपल्याला पाहायला मिळतात परंतु पडद्याच्या पाठीमागे ते असतात. आणि तसाच आमचा एक सिद्धेश केदारी सुद्धा आहे. तो सुद्धा या स्पर्धेसाठी मेहनत करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. ओव्हर क्रमांक 2 साठी आपण बघणार आहोत. गोलंदाजी मार्कवर येणार आहे नवनाथ हडवळे. पहा आज संगमनेर तालुक्याचं क्रिकेट ज्याच्या नावाभोवती फिरत राहतं ना नेहमी, मग एक नवनाथ हडवळे असेल, दुसरा युवराज गुंजाळा असेल आणि तिसरा त्यामध्ये असणार आहे सुहास खुळे. या 3 खेळाडू नंतर 4थ्या क्रमांकावर विजय सांगळे हा सुद्धा आपल्याला त्या टीममध्ये सामील आहे. मग त्यानंतर योगेश कानवडे सुद्धा त्या टीममध्ये येणार आहे. अशा गणेश राऊत सुद्धा आहे. जाऊया पुढचा बॉल दुसऱ्या ओव्हरचा. यावेळेस सुरेख फटका हवे चेंडू आणि चेंडूवर येत आहे क्षेत्ररक्षक सागर बोडके आणि विकेट येते मैदानामध्ये. अनिकेत ताकवणे बाद.
बघा विकेटचा कशा प्रकारचा आनंद घेतला जात आहे. आज जर आपण पाहिलं ना टॉस करतानाच आदवडे सर मुलाखत घेत होते आणि एका बाजूला त्यांनी पाहिलं की गणेश राऊतच्या कपाळावर भंडारा होता आणि नवनाथ हळवळेच्या कपाळावर थोडंसं हळद कुंकू होतं आणि त्यांनी तो उल्लेख केला होता. कारण आज इथं महत्त्वाच्या मॅचेस आहे. प्रत्येकजण आपल्या देवदेवतांना विनंती करणार आहे, परंतु देव आणि देवतासुद्धा म्हणणार आहे की मेहनत करा, फळ तुम्हाला निश्चित मिळणार आहे. यावेळेस अमोल गागरे पहा मैदानात आला आणि चेंडू गेला सीमारेषा पार, षटकार साधावा. पहा मैदानात आले आले हा नवनाथ हडवळेला मात्र जास्त वेळ आनंद घेऊन दिला नाहीये. अगदी सरळ इथे जर पाहिलं आमच्या कॉमेंट्री बॉक्सला वंदन करण्यासाठी आलेला हा अमोल गागरेचा षटकार आपण मैदानामध्ये पाहत आहोत. यावेळेस पहा सुंदर चेंडू आपण मैदानात बघणार आहोत. तिथे निर्धाव जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. रवी बर्डे चेंडूवर दाखल होत आहे. पहा जर पाहिलं पारनेर तालुक्याला बिलॉंग करणारा हा खेळाडू आपल्याला मैदानामध्ये अमोल गागरे या ठिकाणी पाहायला मिळत आहे. एका बाजूला आमचा हंगेवाडीचा विजय सांगळे नॉनस्ट्राइक एंडला बॅटिंग करत आहे. इथे पहा रिव्हर्शिपसाठी पहिला प्रयत्न केला होता आणि ओळखला नवनाथने आणि ताबडतोब जर पाहिला एक निर्धाव चेंडू त्या ठिकाणी टाकण्यात यश आलेलं आहे. आत्तापर्यंत 144 षटकार आणि 152 चौकारांची नोंद या स्पर्धेच्या निमित्तानं होताना आपल्याला जी पाहायला मिळालेली आहे. आणि 7S लाईव्ह पहा आज महाराष्ट्र राज्यातील एक अग्रगण्य जे यूट्यूब चॅनल आमचे मेजर रवी शिंदे यांचं या ठिकाणी पहा काय गोलंदाजी होते. पहा एक षटकार आल्यानंतर नवनाथने केलेली वापसी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि खास करून एका बाजूला अनुभवी खेळाडू मुन्ना शेख सारखा की मुन्ना म्हणत असतो ना आपण की जो हर बार बदल दे क्रिकेट का पन्ना उसका नाम है मुन्ना. आणि हा मुन्ना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. पाहूया नवनाथचा पुढचा बॉल राऊंड द विकेट मारा आपण पाहत आहोत. यावेळेस मात्र सुरेख फटका वाडिश मिडा भरणं लॉंगा प्रिजन मध्ये अमोल गागरेचा येणार आहे. खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील चषकाचा दमदार चौकार 4 धावा. बघा धावफलकावर 2 षटकानंतर 21 धावा झाल्या होत्या. कर्णधार अंबिका माता संघाचा गणेश राऊत ज्यावेळेस टॉसच्या वेळेस आदवडे सरांनी विचारणा केली होती की 2 षटकामध्ये काय टार्गेट असणार आहे आणि त्यावेळेस गणेशने सांगितलं होतं की आमचं 25 धावांचं टार्गेट असणार आहे. अर्थात ह्या 25 धावा नाही परंतु 21 धावा म्हणजे इकडे जर पाहिलं 2वर 1 आलेला आहे, 5 राहिलेला आहे. आता येणाऱ्या वेळेत तो 5 सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. 21 धावा धावफलकावर होत आहेत 2 षटकानंतर. गोलंदाजीमध्ये इथे आपण आता बदल पाहणार आहोत. ओव्हर क्रमांक 3 साठी गोलंदाजी मार्कवर येणार आहे तो मात्र किरण शिर्के मॅन फ्रॉम राहुरी. पहा राहुरी तालुक्याला बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. आत्तापर्यंत अहिल्यानगर जिल्ह्यामधील जे पहिल्या षटकात नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्याचा सागर बोडके आपण पाहिला. दुसऱ्या षटकामध्ये अहिल्यानगर जिल्ह्याचा संगमनेर तालुक्याचा वंडरबॉय नवनाथ हाडवळे आपण पाहिला. आता अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्याचा किरण शिर्के आपल्याला अहिल्यानगर जिल्ह्यातील या ठिकाणी ओव्हर क्रमांक 3 साठी आपण बघणार आहोत. हंगेवाडी विजय सांगळे. यावेळेस पहा विजय सांगळेचा कट आपण बघणार आहोत. चेंडू गली क्षेत्रातून सीमारेषा पार, चौकार 4 धावा. पहा मैदानामध्ये आता हंगेवाडी एकदा का जर सुसाट सुटली ना विजय सांगळे तर मात्र हंगेवाडीला रोखणार कोण हा सुद्धा एक प्रश्न मोठ्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी जाणवत असतो. विजय सांगळेचा आलेला चौकार, चौकाराच्या माध्यमातून यावेळेस पहा काय चेंडू टाकला गेलेला आहे. रिव्हर्शिप करण्याचा प्रयत्न होता. 2 पायांमधून जाणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला विजय सांगळेचा. हा चेंडू मात्र मैदानात निर्धाव जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. वैभव जाधवच्या माध्यमातून एक आपल्याला नांदगाव तालुक्यातील खेळाडू या ठिकाणी जो पाहायला मिळतोय. नाशिक जिल्ह्याला बिलॉंग करणारा वैभव जाधव आहे तो मात्र आपल्याला लॉंगा प्रिजन मध्ये यावेळेस जो पाहायला मिळतोय. 25 धावा आहे. किरण शिंदेचा
शिर्केचा पुढचा बॉल यावेळेस मिडॉनमध्ये आपण बघणार आहोत. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये नवनाथ हडवळे चेंडूवर येईल. तत्पूर्वी एक सिंगल मात्र या ठिकाणी पूर्ण केली जाणार आहे. धावसंख्या 26 धावांवर पोहोचली जाणार आहे. धन्यवाद डीजे. पहा डीजेचा सुमधुर आवाज आपल्या कानापर्यंत या ठिकाणी पोहोचवण्याचं काम सुद्धा केलं जात आहे. पुढच्या बॉलसाठी इथे अमोल गागरेला आपण स्ट्राईकवर बघणार आहोत. यावेळेस पहा काय गोलंदाजी होती. पहा किरण शिर्के आपण मैदानामध्ये पाहत आहोत. एका बाजूला आपण जर पाहिलं ना, सिंगम चित्रपटामध्ये सुद्धा जयपाल शिकरे यांची डायलॉग जे फेमस होते, इथे किरण शिर्केची सुद्धा गोलंदाजी किरण शिर्केची गोलंदाजी आपल्याला या ठिकाणी त्याच प्रकारची पाहायला मिळते. यानंतर यश एंटरप्राइजेस 11 कोल्हेवाडी, नांदोरी, दुमाला, घोलेवाडी, तेजस दिघे, विनोद पानसरे आणि शुभम कवडे संघ मालक आहेत. त्यांचा संघ पाहायला मिळेल. यावेळेस सुरेख फटका स्क्वेअर लेग दिशेला आपण पाहत आहोत, परंतु पहा तिथे मात्र क्षेत्ररक्षक पोहोचले गेले. एक सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेस पहा दुसऱ्या हवेचा प्रयत्न आणि विजय सांगळे आपल्या क्रीजमध्ये पोहोचले गेले, परंतु 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जाणार आहेत. एक चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. त्या ठिकाणी सागर बोडके आहेत. पहा आपण याच्या अगोदर मी उल्लेख केला होता, नाशिक जिल्ह्याला बिलॉंग करणारा निफाड तालुक्यातील हा जो खेळाडू आहे तो आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळालेला आहे. धावसंख्या जर पाहिली तर 28 धावसंख्या आत्तापर्यंत आपल्याला जी धावपलिकावर पाहायला मिळते आहे. यशवंत भाऊ पाचंगे, जय माता दी, राहुल राऊत 11 या संघाची. हा पुढचा बॉल पाहूया. वाईडिश मिडअपमध्ये आपण लॉंग ऑफ रिजनमध्ये बघणार आहोत. वैभव जाधव आपल्याला पहा चेंडूवर येताना पाहायला मिळेल. या दरम्यान एक सिंगल येताना आपण पाहत आहोत. पहा मला वाटतं अनिल या स्पर्धेच्या माध्यमातून पहिल्यांदाच ओव्हरची समाप्ती झालेली आहे. आपण नंतर तो विषय घेऊया. 29 धावा धावपलिकावर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्या मैदानामध्ये झालेल्या आहेत. अंबिका माता 11, अमोल गागरे 13 धावांवर बॅटिंग करताय. विजय सांगळे 5 धावांवर बॅटिंग करताना आपल्याला या ठिकाणी जे पाहायला मिळत आहेत. हॅलो, 29 धावसंख्या धावपलिकावर झालेली आहे. एक फलंदाजच्या मोबदल्यामध्ये अंबिका माता क्रिकेट क्लब संगमनेर या संघाची आपण पाहत आहोत. गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 4 साठी नवनाथ हडवळे अर्थात आपल्याला या ठिकाणी जो पाहायला मिळत आहे. आणि पहिल्यांदाच बघा, कारण संगमनेर तालुक्यामध्ये अनेक क्रिकेटच्या स्पर्धा होत आहेत, परंतु पैलवान राजेंद्रदादा शिंदे या मंच यांच्या माध्यमातून खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील चषकाचं पहिल्यांदाच एक बहारदार आयोजन आणि नियोजन करण्यात आलेलं आहे. या अगोदर सुद्धा अनेक क्रिकेटच्या स्पर्धेला आपण जर पाहिलं, राजेंद्रदादा शिंदे यांनी एक याच्या अगोदर सुद्धा याच मैदानामध्ये तालुका मर्यादित खेळाडूंसाठी क्रिकेटची स्पर्धा भरवलेली होती. त्यानंतर ही पर्व 2 आहे, परंतु अनेक क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आजही आपण जर संगमनेर तालुक्यामध्ये जर पाहिलं ना, तर राजेंद्रदादा शिंदे यांच्या माध्यमातून अनेक क्रिकेटची बक्षिसं त्या स्पर्धेसाठी असतात. मग सामाजिक कार्यामध्ये जर आज आपण पाहिलं, गरीब लोकांसाठी अगदी लग्न समारंभापासून काही मदत केलं जातं, ते कधी राजेंद्रदादा शिंदे यांनी बोलून दाखवले नाही. कारण समाजसेवेचा घेतलेला वसा राजेंद्रदादा शिंदे यांच्या माध्यमातून आज आपण पाहतो की घरापर्यंत पोहोचवण्याचं काम जे केलं जातं आहे राजेंद्रदादा शिंदे युवामंच्या माध्यमातून. दरम्यान हा चेंडू आपण पाहणार आहोत. डाव्या एसटीच्या बाहेर जाणारा चेंडू. पंच संतोष भालेराव आपल्याला पाहायला मिळत आहे. वाईट बॉल देत आहे. रोहन मडके ओव्हर क्रमांक 4 साठी गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला मैदानामध्ये या दरम्यान जो पाहायला मिळत आहे. धावपलिकावर 30 धावसंख्या होईल मैदानामध्ये एक फलंदाजच्या मोबदल्यामध्ये. इथे जर आपण पाहिलं ना, कारण ही खेळपट्टी निश्चित फलंदाज आणि गोलंदाज ही दोघांनाही साथ देणार आहे. या दरम्यान लॉंग ऑफ रिजनमध्ये हा फटका आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक सिंगल या दरम्यान जी घेतली जाणार आहे. 31 धावसंख्या धावपलिकावर बनवली जाणार आहे धावपलिकावर. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून परत एकदा खास करून आपण युवराज गुंजाळ असेल, त्या बाजूला विजय सांगळे आहे, आमचा ऋषी शिंदे आहे, ऋषी शिंदे बरोबर असणारी संपूर्ण टीम जी कार्यरत असताना या स्पर्धेच्या निमित्तानं मला वाटतं राहुल गाडबे सुद्धा आहे. अनेक जण आहेत की ज्यांचा नावाचा उल्लेख आपण हळूहळू करणार आहोत मॅचेसच्या वेळेस. यावेळेस परत पाहूया, विजय सांगळे विरुद्ध नवनाथ हडवळे ही लढत, रोहन मडके ही लढत पाहायला मिळेल. पहा एक सुरेख चेंडू आपल्याला यावेळेस जो पाहायला मिळत आहे विजय सांगळेसाठी.
संघासाठी निर्धाव जाणारा चेंडू मैदानामध्ये असणार आहे. धावफलक 31 धावांवर स्थिर आहे. ओव्हर क्रमांक आपण जर या ठिकाणी पाहिलं तर अमोल गागरे 9 बॉलमध्ये 14 धावांवर बॅटिंग करत असताना 1 चौकार 1 षटकाराच्या माध्यमातून खेळत आहे. दुसऱ्या बाजूला विजय सांगळे 5 बॉलमध्ये 5 धावांवर आहे, 1 चौकार आहे. तर पुढचा बॉल यावेळेस उडवला गेला, परंतु क्षेत्ररक्षक आहेत लॉंगांमध्ये नवनाथ हाडोळे आणि विकेट येणार आहे. विजय सांगळे या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. बघा, विजय सांगळेची विकेट गेली आणि मैदानामध्ये येणारा मयूर आंबोरे आपणाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. पहा, राहुरी तालुक्याला अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुका आणि राहुरी तालुक्यामध्ये असणारं मांजरी गावाला बिलॉंग करणारा मयूर आंबोरे आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. इट इज एक आयडॉलच्या भूमिकेमध्ये अनेक क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये मयूर सातत्याने बॅटिंग करत असताना अहिल्यानगर जिल्हा किंवा पुणे जिल्हा असेल किंवा जर आपण पाहिलं छत्रपती संभाजीनगर या परिसरामध्ये हा खेळाडू किंवा नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा खेळताना आपण पाहत असतो. इथे विजय सांगळेची विकेट आलेली आहे. पहा, कारण विजय सांगळे असा एक धोकादायक फलंदाज आहे की एकदा की लयमध्ये आला तर त्याला रोखणं फार अवघड असतं, परंतु इथे सातत्याने 1 चौकार जरी आला होता, त्यानंतर चेंडू निर्धाव चाललेले होते मैदानामध्ये. आपण मला वाटतं त्या ठिकाणी रवी ढमाले सुद्धा आपल्याला शॉर्ट फाईन लेगमध्ये या क्षेत्रात जो पाहायला मिळतोय. जाऊया इथे मैदानामध्ये रोहन मडके विरुद्ध आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. पहा, या दरम्यान वायडिश मिडअपमध्ये चेंडू हलक्या हातानं मात्र ढकलला गेला. नवनाथ हाडवळे चेंडूवर येणार आहे आणि एका सिंगलच्या माध्यमातून मयूर आंबोरे आपलं धावांचं खातं या ठिकाणी खोलताना आपल्याला जो पाहायला मिळणार आहे. धावसंख्या 32 धावांवर पोहोचताना आपण पाहत आहोत 2 फलंदाजच्या मोबदल्यामध्ये. आत्तापर्यंत रोहन मडके पहा 4 चेंडू टाकलेले आहेत, 3 धावा खर्च केलेले आहेत, 1 विकेट मैदानामध्ये आलेली आहे. आमच्या या ठिकाणी मला वाटतं मांडवा परिसरामधून किरण कुटे सुद्धा 7S लाईव्ह या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत असताना अनेक जणांचे आता फोन्स कॉल ह्या ठिकाणी मला येत आहे, परंतु आता सर्वांचा नामोल्लेख करणं मला करता येणार नाही आहे, कारण जास्तीत जास्त काळ हे मैदानामध्ये लक्ष द्यावं लागतं आहे. यावेळेस रिव्हर्शिप उडवला गेला, सरळ पहा चेंडू सीमारेच्या पार आणि इथे येणार आहे रिव्हर्शिपचा अमोल गागरेचा एक दमदार षटकार, 6 धावा. षटकाराच्या माध्यमातून 38 धावसंख्या धावफलकावर पोहोचते. पहा, आणि इथे येणार आहे अमोल गागरेचा दुसरा षटकार आपल्याला आतापर्यंत जो पाहायला मिळत आहे. भव्या राऊंड द विकेट मारा जो रोहनचा आहे. पुनर्श एकदा रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, इथे मात्र सफलता येणार नाहीये. चेंडू निर्धाव जाईल मुन्ना शेखच्या हातामध्ये. ओव्हरची होणार आहे समाप्ती आणि इथे आपण जर पाहिलं 4 षटकानंतर 38 धावा धावफलकावर आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. अंबिका माता क्रिकेट क्लब संगमनेर या संघाच्या धावा आपण या ठिकाणी पाहत आहोत. धन्यवाद डीजे. ओव्हर क्रमांक 5 साठी आपण बघणार आहोत. गोलंदाजी मार्कावर येणार आहे गोलंदाज असणारे किरण शिकरे आपण पाहणार आहोत. पहिल्या षटकात 8 धावा ज्या खर्च केलेल्या होत्या. एका बाजूला जर आपण पाहिलं अंबिका माता संगमनेर या संघासाठी गणेश राऊत हा जो संघनायक आहे, कर्णधार आहे, संघमालक म्हणून साई कानडे साहेब, प्रकाश पवार आणि बॅटिंग पॉवर प्ले आपल्याला या ठिकाणी जो पाहायला मिळणार आहे. दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं यशवंतभाऊ पाचंगे, जय माता दी, राहुल राऊत 11 घोलेवाडी संघासाठी
यशवंतभाऊ पाचंगे, राहुल राऊत, त्याचबरोबर माही गोळे, सुहास गोडसे आणि आदिल शेख या ठिकाणी आदिल शेख जे काम पाहत आहेत जे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. बॅटिंग पॉवर प्ले ओव्हर क्रमांक 5 साठी आपण मैदानामध्ये बघणार आहोत. किरण शिकरेच्या हातामध्ये चेंडू आहे. मयूर आंबोरे एकाच तालुक्याला बिलॉंग करतात. हे दोन खेळाडू पहा. पहिला बॉल इथे मिस फिडिंग आपल्याला पाहायला मिळते मैदानामध्ये. रवी ढमाले चेंडूवर आहे परंतु मिस फिडिंग पाहायला मिळते. एक सिंगल आपल्याला फाईन लेग क्षेत्रात पाहायला मिळेल. या सिंगलच्या माध्यमातून आपण इथे जर पाहिलं अंबिका माता संगमनेर या संघाचा धावफलक 39 धावांवर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आमचे परम मित्र आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा एका संघाचे संघ मालक आहेत सागर वरपे हे सुद्धा या ठिकाणी आता उपस्थित झालेले आहेत. सागरजी आपलं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत असणार आहे. तसं पाहिलं तर सागर म्हटल्यानंतर संघ मालक म्हणून फार क्रिकेटची आवड आहे पहा सागरला. आणि युवराज गुंजासारख्या सोबती मिळाल्यानंतर त्यालाही खऱ्या अर्थानं क्रिकेटमधली ओळख मिळालेली आहे. हे विसरून चालणार नाही. आत्तापर्यंत युवराजने अनेक जणांना ओळखी दिल्यात, अनेक जणांच्या ओळखीसुद्धा घडवलेल्या आहेत. असंही काही आहे कारण ओळख निर्माण करता येते परंतु काही खेळाडूंना त्या ठिकाणी आधार घ्यावा लागत असतो. आणि कारण पहा तुम्हाला मोठे खेळाडू बनायचं आहे ना तर तुम्हाला पहिल्यांदा एखाद्या मोठ्या खेळाडूच्या सान्निध्यात येणं गरजेचं आहे. त्याशिवाय तुम्ही मोठे खेळाडू बनणार नाही आहे. परंतु मैदानामध्ये सुद्धा तुम्हाला एक चांगली कामगिरी करता आली पाहिजे. आज ह्या लीग ज्या होतात ना याच्यामधून तरुण वर्गाला एक चांगल्या मोठ्या खेळाडूंबरोबर आयकॉन असेल, आयडॉल असेल यांच्यासोबत खेळण्याची एक नामी संधी येते. आणि या संधीच्या माध्यमातून ते आपणाला आपला परफॉर्मन्स या ठिकाणी दाखवतात. आणि एक उंची त्यांच्या खेळाची वाढताना आपल्याला जी पाहायला मिळते. युवराज मला वाटतं युवराजचा संघ सुद्धा क्वालिफाय झालेला आहे या स्पर्धेमध्ये. उद्या तो आपल्याला संघ पाहायला मिळेल. पाहूया इथे अमोल गागरेला आपण मैदानामध्ये पाहत आहोत. 20 धावांवर बॅटिंग करत आहे. किरणचा हा बॉल पाक काय फटका आहे, सुरेख फटका, डीप लॉंग ऑन सीमा रेषा पार येणार आहे. अमोल गागरेचा चौकार, 4 धावा. पहा चौकार आलेला आहे अमोल गागरेचा आपण पाहत आहोत. 43-43 धावसंख्या 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस सुरेख फटका डीप एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू उडवला गेला. पाहूया तिथे मात्र चेंडू जाणार आहे सीमा रेषा पार येणार आहे. तो मात्र एक दमदार षटकार, 6 धावा. पहा बॅटिंग काय होती इथे. किरण शिकरे विरुद्ध केलेलं आक्रमण अमोल गागरेनी. एक चौकार एक षटकार आपल्याला पाहायला मिळेल. तर धावसंख्या यशवंतभाऊ पाचंग अंबिका माता क्रिकेट क्लब संगमनेर संघाची पोचली गेलेली आहे ती 49 धावांवर. पहा 49 धावांमध्ये 13 बॉलमध्ये 30 धावांवर बॅटिंग करणारा अमोल गागरे आपण मैदानामध्ये पाहत आहोत. आत्तापर्यंत जर पाहिले 3 षटकार 2 चौकारांचा समावेश आहे आणि तब्बल 230च्या स्ट्राईक रेटने तो फलंदाजी करताना आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. इथे जर आपण किरण शिकरेच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर 1.3 षटकामध्ये अर्थात 9 बॉलमध्ये 19 धावा करताना किरणला आपण मैदानामध्ये पाहत आहोत. पहा वापसी जरूर प्रयत्न करेल किरण मैदानामध्ये. यावेळेस रिव्हर्सशिप करण्याचा प्रयत्न तिथे आपण पाहत आहोत. पहा नवनाथ आंबरे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात मैदानामध्ये. दरम्यान इथे धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न नसणार आहे. चेंडू मात्र मैदानामध्ये निर्धाव जात असताना एक वापसी होत असताना किरण शिकरे या गोलंदाजच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी जी पाहायला मिळते आहे. किरण शिर्के आपण पाहत आहोत गोलंदाजी या ठिकाणी करतायत. पुढचा बॉल किरणचा. यावेळेस अमोलसाठी पहा चेंडू काय विविधता प्रत्येक चेंडूमध्ये या ठिकाणी किरण शिर्केच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. पहा यावेळेस सुद्धा जर पाहिलं तर काहीसा चेंडू मात्र खाली राहताना आपल्याला जो या ठिकाणी पाहायला मिळाला. यानंतर होणारा टॉस असणार आहे साई निर्माण ग्रुप शिर्डी श्रमिक मित्र मंडळ यांच्या विरोधामध्ये यश एंटरप्राइजेस 11 कोल्हेवाडी नांदोरी दुमाला घोलेवाडी असा टॉस यानंतर जो होणार आहे. यावेळेस पहा डीप मिड विकेट मध्ये चेंडू फेकला गेला. सीमारेषा पार येणार आहे तो मात्र पैलवान राजनदादा शिंदे युवामनचा दमदार षटकार, 6 धावा.
5 ओव्हर नंतर 55 धावा अंबिका माता क्रिकेट क्लबच्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. प्रतिषटक 11 धावांची सरासरी धावफलकावर आहे. अमोल गागरेचा झंझावत आपण नाबाद 36 धावांचा 16 बॉलमध्ये या ठिकाणी पाहत आहोत. मयूर आंबोरे 2 चेंडूमध्ये 2 धावांवर बॅटिंग करताना आपण मैदानात पाहत आहोत. ओव्हर क्रमांक 6 ची सुरुवात होणार आहे आणि ओव्हर क्रमांक 6 साठी आपण गोलंदाजी मार्कवर बघणार आहोत. संगमनेर तालुक्याचा एक वंडर बॉय अर्थात नवनाथ हडवळे गोलंदाजी मार्कवर असणार आहे. पहा पॉवर प्ले मधील दुसऱ्या षटकात जी गोलंदाजी नवनाथने केली होती, ज्या 10 धावा दिल्या होत्या, परंतु महत्त्वाची विकेट अनिकेत ताकवणे या खेळाडूची विकेट घेण्यामध्ये जे नवनाथला यश आलेलं होतं. आता येणारे 12 चेंडू मैदानामध्ये असणार आहे आणि या 12 चेंडूमध्ये आपण मयूर आंबोरे आणि अमोल गागरेची बॅटिंग या ठिकाणी जी पाहणार आहोत. बघा या मला वाटतं याच्या अगोदरही सुद्धा पहिलवान राजेंद्रदादा शिंदे यांनी एक स्पर्धा आयोजित केली होती. हा चेंडू पहिलाच बॉल मात्र खेळला गेलेला आहे. लॉंगॉनमध्ये आपण बघणार आहोत. त्या ठिकाणी आपल्याला वैभव जाधव मैदानामध्ये पाहायला मिळेल. या दरम्यान एक सिंगल मयूरला मिळणार आहे आणि त्या स्पर्धेमध्ये आमचे मेजर मला वाटतं सोनवणे यांनी मात्र मोठ्या प्रमाणात बक्षिसांची खैरात या स्पर्धेसाठी जी केलेली होती. कारण अर्धशतकासाठी त्यावेळेस सुद्धा 3100 रुपयाचं बक्षीस राहायचं. षटकार चौकाराला सुद्धा अनेक पारितोषिकं लावण्यात आलेली होती आणि अंबिका माता हा संघ त्या स्पर्धेमध्ये विजय ठरलेला होता. काय गणेश राऊतनी बॅटिंग केली होती, मैदान गाजवलेलं होतं. परंतु यावेळेस या स्पर्धेत थोडासा बदल करण्यात आला. यावेळेस पहा कव्हर पॉइंट मधून खेळलेला फटका, एक टप्पा पार, चेंडू सीमारेषा पार जाईल आणि इथे येणार आहे पहिलवान राजेंद्रदादा शिंदे युवा मंचचा एक दमदार चौकार, 4 धावा. यावेळेस वन बाउंडचा सुद्धा इशारा देण्यात आलेला आहे. चौकार वसूल केलेला आहे. यावेळेस मात्र नवनाथचा निश्चित आपण पाहूया काय या ठिकाणी निर्णय देतात पंच संतोष भालेराव यांना. पाहता व्हाईट बॉलचा इशारा येणार आहे. एक अवंतरधाव व्हाईट बॉलच्या माध्यमातून येईल. तिथे चर्चा करतायत संतोष भालेराव. मयूर आंबोरे यांना थोड्याशा गोष्टी समजून सांगत असतील. कारण आता 1 ते 42 नियम आहेत. त्यामध्ये आपण जर पाहिला तर 22वा नियम मैदानामध्ये पंच अंमलात आणताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. संतोष भालेराव आहेत हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण पहा ज्यांनी खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेटमध्ये जर आपल्या या परिसरामध्ये ज्यांनी फेकी गोलंदाजी जर बंद केली असेल त्यामध्ये ही त्रिमूर्ती आहे. अर्थात खास करून संतोष भालेराव आणि राजू डावकर सरांचं योगदान आपण विसरून चालणार नाही आहे. यावेळेस पहा अप्रतिम बॉल आहे परंतु नवनाथ फॉलो थ्रूमध्ये चेंडू रोखू शकत नाही आहे. चेंडू जाईल मिडॉनमध्ये. तिथे आपल्याला सागर बोडके चेंडू रेताना पाहायला मिळेल. या दरम्यान अमोल गागरेला एक सिंगल धाव मिळणार आहे. अमोल गागरे पोहोचेल 18 बॉलमध्ये 41 धावांवर. तर अंबिका माता क्रिकेट क्लबने बनवलेल्या आहेत त्या मात्र 62 धावा 5.3 षटकात 2 फलंदाजच्या मोबदल्यामध्ये. शॉर्ट फाईन लेगमध्ये रवी ढमाले आपल्याला पाहायला मिळेल. मैदानात चेंडू जात असताना निर्धाव जाणारा हा चेंडू आहे मैदानामध्ये. या अगोदर जर पाहिलं ना काही वर्षापूर्वी मला मयूर आंबोरे जो बॅटिंग करताना जो आठवतो की अनेक मैदानामध्ये बॅटिंग करताना आघाडीचा फलंदाज म्हणून जायचा, अनेक मैदानं गाजून सोडायचा आणि अनेक प्रेक्षक वर्ग जो मयूरची खास बॅटिंग करण्यासाठी मैदानात बॅटिंग पाहण्यासाठी जो मैदानामध्ये यायचा, ती बॅटिंग मात्र आता पाहायला मिळत नाही मयूरच्या माध्यमातून. यावेळेस मात्र 5 सुरेख फटका आहे परंतु क्षेत्ररक्षक आपण पाहूया तिथे सागर बोडकेचे प्रयत्न मात्र अपुरे ठरतील आणि चेंडू जाईल सीमारेषा पार. येणार आहे पहिलवान राजेंद्रदादा शिंदे युवा मंचचा दमदार षटकार, 6 धावा. धन्यवाद डीजे. यावेळेस तो मयूर मात्र या फटक्याने जागृत झाल्यासारखा वाटतोय मला. परंतु यावेळेस पुढचा बॉल हवे साजिद मौलाना पहिली बार गेंद के ऊपर आते हुए. आणि पहा इथे साजिद मौलानाचा झेल आपण शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरमध्ये बघणार आहोत. मयूर आंबोरेची विकेट जाईल मैदानाच्या माघारी
आणि ते विकेट पहा, एक षटकार मारल्यानंतर जशा तसे प्रत्युत्तर देत असताना नवनाथ आडवळे आपल्याला पाहायला मिळेल. 6 चेंडूमध्ये 9 धावा बनवत एक षटकाराच्या माध्यमातून बाद होताना मयूर आंबोरे या ठिकाणी आपण बघणार आहोत. अंबिका माता क्रिकेट क्लब संघाला या ठिकाणी धक्का क्रमांक 3रा बसेल आणि मैदानामध्ये पहा आगमन होत आहे ते अर्थात कर्णधार गणेश राऊत याचा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. 68 धावसंख्या जी धावफलकावर झालेली आहे आपण पाहत आहोत. 3 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये आपणाला या धावा अंबिका माता क्रिकेट क्लबच्या पाहायला मिळत आहेत. पहा, कधीतरी असं वाटतं की एक सुरुवात चांगल्या प्रकारची होती. एक मात्र बॅटर आपण पाहत आहोत अमोल गागरे. 6 षटकांचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आलेला आहे. 18 बॉलमध्ये 41 धावांवर बॅटिंग करणारा अमोल गागरे मात्र स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळेल. अंबिका माता संघाचा आयडॉल खेळाडू आपण मैदानामध्ये बघणार आहोत. एका बाजूला रवी बर्डेच्या हातामध्ये गोलंदाजी देण्याचा निर्धार या ठिकाणी केलेला आहे. बोटा गावाला बिलॉंग करणारा हा संगमनेर तालुक्यातील अहिल्यानगर जिल्ह्यातील एक अष्टपैलू खेळाडू म्हणून जी ख्याती आहे रवी बर्डेची, तो गोलंदाजी मार्गावर असणार आहे. परंतु इथे उत्सुकता क्रीडा रसिकांना ही सुद्धा असेल की अमोल गागरेचं हे पहिलं अर्धशतक आजच्या दिवसामध्ये पहिल्या सामन्यामध्ये पूर्ण होणार किंवा नाही आहे. पहा, क्षेत्ररक्षकाचा चक्रव्यूह या ठिकाणी मांडला जाणार आहे. आपण पाहत आहोत क्षेत्ररक्षण जरूर एक चांगल्या प्रकारे सजवण्याचं काम आपण आयकॉन खेळाडू मुन्ना शेख याला मैदानामध्ये पाहत आहोत. एक क्रिकेटचा फार मोठा दीर्घ अनुभव हा जो मुन्ना शेख जवळ आहे. आज अनेक क्रिकेटच्या मोठ्या स्पर्धेमध्ये मुन्ना आपल्याला जो खेळताना पाहायला मिळत असतो. यावेळेस फुल टॉस बॉल सरळ फेकला. पहा, परत एकदा हा चेंडू मात्र पहा, तिथे मात्र क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. नवनाथ हाडवळे, काय पहा प्रयत्न आहेत नवनाथचे आपल्याला मैदानात पाहायला मिळतात. पहा, तुम्ही मोठे खेळाडू कसे बनतायत, त्यासाठी कशी मेहनत तुम्हाला करावी लागते ही तुम्ही नवनाथच्या खेळामधून पाहू शकतायत. पहा, जरूर असं वाटलं असेल क्रीडा रसिकांना की हा षटकार जाईल, परंतु नाही. त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण मैदानात आपल्याला नवनाथच्या माध्यमातून पहा काय जंप केलेला आहे नवनाथ हाडवळेनी आणि षटकार वाचवलेला आहे. पहा, अप्रतिम क्षेत्ररक्षण जे नवनाथचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि जरूर तिसऱ्या पंचांची सुद्धा मदत या ठिकाणी घेतलेली आहे. त्या ठिकाणी आपण पाहतो सतीश बालेराव आहेत तिसरे पंच, परंतु आणि आमचे कॅमेरामन रोशन गुंजाळ पहा काय सुंदर छायाचित्रण या ठिकाणी करतायत. 7S लाईव्हचे कॅमेरामन आहेत. परंतु नवनाथच्या क्षेत्ररक्षणाला दाद दिली पाहिजे. नाही ते आपण 70 धावसंख्या आहे धावफलकावर जे आपण पाहत आहोत. सत्तर धावसंख्या 3 फलंदाजच्या मोबदल्यामध्ये 43 धावांवर आपल्याला अमोल गागरे पाहायला मिळेल. 19 बॉल आतापर्यंत खेळलेला आहे, परंतु एक दमदार बॅटिंग सुद्धा अमोल गागरेची आपण मैदानामध्ये पाहत आहोत. यावेळेस हा चेंडू पाहूया, अगदी उजव्या एसटीच्या बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा राजू डावकर सर यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. एक अवंतर धाव मिळेल. अर्थात हा निर्णय तिसऱ्या पंचांच्या कोर्टामध्ये गेलेला आहे. तिथे तिसरे पंच सतीश भालेराव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. फेअर डिलेवरी असणार आहे. पहा, तिसरे पंच सतीश भालेराव यांच्या माध्यमातून आलेला हा निर्णय आपल्याला जो पाहायला मिळत आहे. डॉट बॉल असणार आहे, निर्धा बॉल. पहा, बॅटर अमोल गागरे कशा प्रकारे सफल झाला होता हे आपण 7S लाईव्हच्या स्क्रीनवर या ठिकाणी पाहू शकतायत. एक सुंदर बॉल रवी बर्डेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल जाणार आहे मैदानामध्ये. 70 धावसंख्या जी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळणार आहे. परत एकदा पाहूया अमोल विरुद्ध रवी. यावेळेस पहा, स्लोअर प्रकारचा चेंडू होता, एक्स्ट्रा कव्हर मध्ये उडवला गेला. क्षेत्ररक्षक दूरवर असणार आहे वैभव आपल्याला पाहायला मिळेल. वैभव जाधव दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला जी पाहायला मिळते. 2 धाब्यांच्या माध्यमातून अंबिका माता क्रिकेट क्लब संगमनेर या संघाचा धावफलक पोहोचला जाणार आहे. 72 धावांवर 3 फलंदाजच्या मोबदल्यामध्ये. त्या 72 धावा जर आपण पाहिलं ना, त्यामध्ये 21 बॉलमध्ये 45 धावांचं नाबाद योगदान अमोल गागरेचं आपल्याला मैदानामध्ये जे पाहायला मिळतं. आतापर्यंत 4 षटकार आणि 3 चौकाराच्या माध्यमातून सजवलेली ही खेळी
अमोलची आपणाला या ठिकाणी जी पाहायला मिळते. अजूनही जर पाहिलं 3 चेंडू या 7व्या षटकातील शिल्लक असणार आहे. 4 धावा रवी बर्डेने 3 बॉलमध्ये खर्च केलेल्या आहेत, परंतु हे 3 चेंडू अत्यंत निर्णायक असणार आहे पहा, कारण या 3 चेंडूमध्ये मिळणाऱ्या धावांवर इथे आव्हान उभं असणार आहे ते अंबिका माता संगमनेर संघाचं. यावेळेस परत एकदा चेंडू उडवला गेला एक्स्ट्रा कव्हरमध्ये, परंतु क्षेत्ररक्षक यावेळेस चेंडूवर आहे. आपण पाहत आहोत तिथे झेल टिपला जाईल आणि विकेट येते मैदानामध्ये. सागर बोडके पहा परत एकदा मैदानात चेंडूवर येत आहे, झेल टिपत आहे आणि विकेट येते. 45 धावांची खेळी करून 22 बॉलमध्ये या ठिकाणी अमोल गागरे मात्र मैदानाच्या माघारी जाताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. धक्का क्रमांक बसणार आहे अंबिका संघाला 4था अमोल गागरेच्या स्वरूपामध्ये. न्यू बॅटर मैदानामध्ये आपण पाहत आहोत. पहा अभिजित दुधे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आज अहिल्यानगर जिल्ह्याचं क्रिकेट ज्यांनी निश्चित जर आपण पाहिलं तर आखाती देशांपर्यंत नेण्यामध्ये सुद्धा अभिजित दुधेचा एक सिंहाचा वाटा राहिलेला आहे. आपण दुबईमध्ये सुद्धा अभिजित दुधेला क्रिकेट खेळताना पाहिलेलं आहे आणि त्यामध्ये सिम्बान शेख, अभिजित असेल, त्यानंतर अमोल डुबे असतील, आत्तापर्यंत 3 खेळाडू जे दुबईमध्ये गेले होते. यावेळेस पहा मिड विकेटमध्ये चेंडू खेळला गेलेला आहे. किरण शिकरे चेंडूवर या दरम्यान येत असताना आपण मैदानामध्ये बघणार आहोत. एक सिंगल मात्र घेतली जाईल आणि किरण शिर्के हा क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. 73 धावसंख्या धावपलकावर होती पहा, परंतु एक सुंदर षटक रवीच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहत आहोत. फक्त 5 धावा आणि एक महत्त्वाची विकेट अमोलची घेण्यामध्ये त्याला 5 चेंडूमध्ये यश आलेलं आहे. गणेश राऊत शेवटच्या इथे आपण गणरायाला पहिला मान देत असतो, परंतु इथे गणेशला शेवटचा चेंडू खेळण्याचा मान आलेला आहे. असो आता हा क्रिकेटमधला मान सन्मान आहे, परंतु आपण बघणार आहोत शेवटच्या चेंडूवर सुद्धा इथे गणेशकडे मोठी ताकद आहे मोठा फटका खेळण्याची. परंतु मोठा फटका खेळला, परंतु क्षेत्ररक्षक सरळ नवनाथच्या हातात चेंडू विसवला, शांत झाला. इथे डाव सुद्धा पहिला शांत झालेला आहे. 7 षटकामध्ये आपण जर पाहिलं अंबिका क्रिकेट क्लबने इथे 5 फलंदाजच्या मोबदल्यात बनवल्या 73 धावा आणि 74 धावांचं लक्ष विजयासाठी ठेवण्यात आलेलं आहे. ते यशवंत भाऊ पाचंगे, जय माता दी, राहुल राऊत 11 घुलेवाडी या संघासमोर हे 74 धावांचं लक्ष असणार आहे. या 74 धावा या ठिकाणी कशा बनणार आहेत, इथे हे लक्ष पार होणार किंवा नाही होणार हे मात्र आपण ऐकण्यासाठी आपल्याला जरूर या ठिकाणी आपल्यासमोर या ठिकाणी काही दिवस ज्यांचा आपण एक मधुर अशा प्रकारचा आवाज या ठिकाणी जो ऐकत आहोत, आज आंतरराष्ट्रीय टेनिस बॉलमधील एक प्रसिद्ध अशा प्रकारचा आवाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं मूर्ती लहान आहे, परंतु कीर्ती ही मात्र भल्या भल्यांना गार करणारी महान आहे, असे आमचे प्रशांतजी अदोडे सर यांच्याकडे जाऊया. धन्यवाद. यश एंटरप्राइजेस 11 कोलेवाडी संघाचा कॅप्टन आपण टॉससाठी सज्ज राहायचे. त्याचबरोबर दोन्ही कॅप्टन हॅलो मान्य पैलवान राजनदादा शिंदे पाटील युवा मंच संगमनेर आयोजित खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील चषक 2025 आज दिवसातील दुसऱ्या सामन्याकडे आपण जाणार आहोत. यश एंटरप्राइजेस
कोल्हेवाडी नांदोरी दुमाला गोलेवाडी आणि त्यांच्या विरोधात या ठिकाणी आपण पाहणार आहोत साई निर्माण ग्रुप शिर्डी श्रमिक मित्र मंडळ असा टॉस या ठिकाणी होणार आहे. दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती असणार आहे आपण प्रेझेंटेशन बॉक्सकडे टॉस करण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. चला टॉस करण्यासाठी साई निर्माण ग्रुप शिर्डी श्रमिक मित्र मंडळ विरुद्ध यश एंटरप्राइजेस कोल्हेवाडी नांदोरी दुमला गोलेवाडी. चला टॉस करण्यासाठी दोन्ही टीमचे कर्णधार लवकरात लवकर टॉस का बॉस प्रेझेंटेशन बॉक्सकडे आपण या ठिकाणी यायचं आहे. हे पहा साई निर्माण ग्रुप शिर्डी श्रमिक मित्र मंडळ विरुद्ध यश एंटरप्राइजेस कोल्हेवाडी नांदोरी दुमला गोलेवाडी. चला कर्णधार लवकरात लवकर टॉस करण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्सकडे यायचं आहे. दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती असणार आहे. चला शुभम या लवकर आपण. सचिन शिरतार आणि शुभम गीते हे दोन्ही कॅप्टन आहेत. आपण टॉससाठी यायचे आणि मला वाटतं 3 षटकानंतर तुमची अनाउन्समेंट झालेली आहे. आपल्याला शेवटचा कॉल असेल टॉससाठी. दोन्ही कॅप्टन या शुभम गीते आणि सचिन. तेजस तुम्ही आलेत का? यश एंटरप्राइजेस कोल्हेवाडी नांदोरी दुमाला 11 तेजस दिघे या ठिकाणी आलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला साई निर्माण ग्रुप शिर्डी श्रमिक मित्रमंडळ शुभम गीते. कंपल्सरी कॅप्टन असणं गरजेचं आहे. कॅप्टन कंपल्सरी असणार आहे टॉससाठी. चला कॅप्टन या कंपल्सरी आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी. सचिन शिरतार युवराज सन्माननीय साई कानडे साहेब आणि प्रकाशजी पवार आपणाला विनंती असणार आहे प्लीज आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक केला जाणार आहे. सचिन शिरतार चला लवकर या. मॅच चालू होणार आहे त्याच्यापूर्वी आपणाला प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस करायचा आहे. सन्माननीय साई कानडे साहेब आणि प्रकाशजी पवार यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेक या ठिकाणी केला जाणार आहे. सचिन शिरतार आपल्यासाठी आज शेवटचा कॉल असेल. आपण टॉस बॉक्समध्ये यायचे. सचिन शिरतार कारण शुभम गीते इथे उपस्थित आहेत. प्रकाश पवार त्याचबरोबर साई कानडे या सामन्याचा टॉस करतील आणि बालकेसर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. वटू बालकेसर. एका बाजूला साई निर्माण ग्रुप शिर्डी श्रमिक मित्र मंडळ शुभम गीते, दुसऱ्या बाजूला यश एंटरप्राइजेस कोल्हेवाडी नांदोरी दुमाला सचिन शिरतर आहेत आणि सन्माननीय साई कानडे आणि प्रकाशजी पवार यांच्या शुभ हस्ते टॉस होत आहे. आणि आता परत एकदा इथे टॉस झाला पाहिजे ना. झाकून करा टॉस आपण. हां टॉस का बॉस. टॉस परत एकदा होत आहे. थोडंसं हां झाकून घ्या. यस छापा टॉस जिंकलेला आहे. या ठिकाणी पहिला बॉल चेंडू सीमारेषेचा वेध घेईल. चौकार येईल मुन्ना शेखचा. यश एंटरप्राइजेस कोल्हेवाडी नांदोरी दुमाला यांनी टॉस जिंकलेला आहे. सचिन शिरतर काय निर्णय असणार आहे आपला. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आपण का घेतलेला आहे ते सगळ्यात महत्त्वाचा विषय तो हे असेल. पुढच्या संघाला कमीत कमी धावसंख्येवर रोखून चेस करणार. कितीतरी रोखण्याचा किती धावून रोखण्याचा प्रयत्न असेल आपला. 60-65 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न. धन्यवाद सचिन. मी जास्त वेळ घेणार नाही आहे. मॅच चालू झाली. शुभम आपल्यासाठी हा पहिला पॉवर प्ले अत्यंत महत्त्वाचा असेल. आपल्याला पहिली बॅटिंग करायची आहे. पहिल्या 2 षटकात किती धावांचं टार्गेट असेल. 2 मध्ये आम्ही 25+ करण्याचा प्रयत्न. आणि आपण टॉस जिंकला असतात काय निर्णय घेतला असता शुभम या ठिकाणी. टॉस जरी जिंकला असतं तरी बॅटिंगच घेतली असती कारण की याच्यानंतर अजून वातावरण थंड पडेल मग रन नाही होणार. आणि म्हणजे तुमच्या मनासारखं घडलेलं आहे. तुम्ही टॉस परास्त झालेले आहे परंतु मॅच जिंकण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा असणार आहेत. आणि जाऊया आपण ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. प्रशांतजी आदवडे सर यांच्याकडे. धन्यवाद. शुक्रिया बाबाल के सर. सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है. फिलहाल आप देख रहे हैं बीच मैदान पर सुपर 8 का घमासान मुन्ना शेख 5 पर बल्लेबाजी कर रहे हैं और नवनाथ अडवले टीम के कप्तान
अपना खाता नहीं खोल पाया। अब उनको मौका मिलेगा बल्लेबाजी करने के लिए। अनिकेत ताकव ने और डर खिलाड़ी है गेंदबाजी करने के तैयार। कॉम्बॉक्स में अनिल जी हैं जो डिजिटल स्कोरर 7S लाइव पर ये प्रतियोगिता आप देख रहे हैं। और संगमनेर नगर पालिका के खूबसूरत ग्राउंड, उस ग्राउंड पर डॉक्टर सुजय दादा विखे पाटील चषक 2025 का घमासान रजत दादा शिंदे युवा मंच द्वारा शानदार आयोजन। बुल टॉस, इसके ऊपर प्रहार, गेंद बाउंड्री की तरफ जा रही है, पीछा कर रहे खिलाड़ी, गेंद नहीं रुकने वाली। 4 रन शानदार स्ट्रोक बल्लेबाज का और नो बॉल का इशारा, तो टोपी की तरफ पर ये 4 रन। वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है। आप देख रहे हैं डॉक्टर सुजय दादा विखे पाटील चषक 2025 सुपर 8 में आज के दिन का यह पहला मुकाबला। ऑफ टाइम के बाहर गेंद पॉइंट और कवर के बीच से गेंद को खेल दिया बाउंड्री लाइन की तरफ, पीछा कर रहे खिलाड़ी। यहां भी गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए नवनाथ के बल्ले से इस मुकाबले का दूसरा चौका। सुपर बैटिंग, शानदार बल्लेबाजी मैदान के अंदर। एक्शन रिप्ले देखे, फुल टॉस गेंद थी, थोड़ा सा फ्रंट पर आए और पॉइंट और कवर के बीच का जो गैप था वो ढूंढ लिया था, भेद दिया था बहुत ही खूबसूरती के साथ। 4 रन जीत के स्कोर 14 पर पहुंच चुका है। ये भी तीसरी फुल टॉस है, नो बॉल का इशारा। बहुत ही खराब गेंदबाजी इस ओवर में अनिकेत द्वारा, बीमर गेंद है, नो बॉल है और वैसे दिवाली आ रही है, बोनस मिल रहा है। बार बार गेंद बाउंड्री के बाहर, ये तीसरा चौका बल्लेबाज का। परेशानी ये है कि अनिकेत ताकव ने गेंद को लैंड नहीं कर पा रहे, तो नवनाथ टीम के कप्तान जो है ना सही जगह पर लैंड करते हुए गेंद को। पिछले 3 गेंदों में लगातार 3 गेंदों पर शानदार चौके हैं बल्लेबाज नवनाथ के। 2 ऑफसाइड पर, एक लॉकलिंग बाउंड्री लाइन के बाहर। नवनाथ 3 चौके की वजह से 12 पर खेल रहे, स्कोर 19 रन बगैर किसी नुकसान के। जीतने के लिए 74 रनों का लक्ष्य है। मैंडेटरी पावर प्ले ऑन, स्पक प्लाइन स्लिप गली पॉइंट, एक्स्ट्रा कवर, एक लॉन्गा पर खिलाड़ी तैनात। उड़ाया आसमान की तरफ, मिड विकेट बाउंड्री की तरफ, गेंद तेजी के साथ ट्रैवल, 1 पास ओवर द रो फॉर बैक टू बैक। ये चौथा चौका बल्लेबाज का, नवनाथ कमाल कर रहे हैं। बेहतरीन बल्लेबाजी टीम के कप्तान नवनाथ की। टीम के कप्तान खड़े हैं सीधा तान। चौथी गेंद पर जो लेन बॉल था उसके ऊपर प्रहार किया, पुल किया बाउंड्री लाइन के बाहर। दर्शन स्ट्रोक नवनाथ का। नहीं, ये नहीं करना है, ये खराब शॉट था जिसकी कोई जरूरत नहीं है। 4 चौके आपने जड़ चुके, बहुत बढ़िया बल्लेबाजी आपने की है, लेकिन एक गेंद अनिकेत की भी होगी। ये फॉलिंग स्लिप खेलना चाहते थे। कृष्णा 7 बजे 2017 के बाद अगर देखें तो बहुत ही जबरदस्त उनको सफलता मिली। ये शॉट नवनाथ का इतना अच्छा नहीं था, जो कि मेरा स्ट्रोक खेलने की कोशिश। स्कोर 23 रन पहले 5 गेंदों पर। अनिकेत अपनी बॉलिंग मां पर तैयार। ये देखिए गेंदबाज गलती करेंगे, अब आपको खड़े रहना, बाकी कुछ करने की जरूरत नहीं। जो कुछ करना था, जब वो खराब गेंद आई थी तब जाकर आपने किया। एक फाइन लेग पर बहुत ही जबरदस्त स्ट्रोक खेल दिया, उसके बाद में ऑफ साइड पर 2 अच्छे स्ट्रोक, उसके बाद में मिड विकेट बाउंड्री की तरफ एक दक्षिण स्ट्रोक था बल्लेबाज का। अनिकेत के ऊपर दबाव है, मोमेंटम बल्लेबाजों के पास। अंबिका माता के फ्रंटलाइन गेंदबाजी कर रहे अनिकेत ताकव ने, कॉम्बॉक्स इनसे गेंदबाजी कर रहे हैं। पावर प्ले का ये पहला ओवर, ये ज्यादा हो गया भाई। रैम शॉट करने की कोशिश, 2 गेंदों पर अगर 2 सिंगल भी लेते, सामने मुन्ना है
तो उसके बावजूद आप रचनात्मक खेलने का प्रयास करते, फॉलिंग स्वीप, फैंसी स्ट्रोक खेलने का प्रयास आपने किया, रैम शॉट खेलने का आपने प्रयास किया। इससे क्या हुआ, अनिकेत को कमबैक करने का मौका मिला। पहले ओवर की कहानी इस मैच में बहुत ही बेहतरीन स्टार्ट यशवंत भाऊ पाचंगे, राहुल राउत 11 गोलेबारी टीम के लिए। आफ्टर कंप्लीशन ऑफ 1 ओवर स्कोर 24 शुक्रिया डीजे। पहिल्या सीझनमध्ये 192 धावा आणि 15 विकेट ही कामगिरी आहे कर्णधाराची। साईब कानडे आणि प्रकाश पवार यांची टीम मैदानावरती अंबिका माता डिपेंडिंग चॅम्पियन टीम, आणि ज्याच्या नावावरती एवढे रन्स असताना आज गणेश खूप उशिरा बॅटिंग करण्याकरता आला। डावखुरा शेलीदार फलंदाज स्टॅकरेंड असेल, मुन्ना शेख 5 वरती घेतोय, तर नवनाथ 4 चौकार त्याच्या बॅटमध्ये, धाबा 24, 4 खूप सुंदर असे चौकार। रक्षात्मक तरीके से गेंद को खेलते कवर क्षेत्र में खिलाड़ी तैनात है, जब तक ये गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। देखिए एक एंड पर संयम के साथ बल्लेबाजी करे मुन्ना, वो जाके अपने कप्तान को कुछ ना कुछ जरूर कहेंगे। स्कोर 25 रन बगैर किसी नुकसान के। यशवंत भाऊ पाचंगी टीम एक सक्षम टीम मानी जाती है, दावेदार टीम है, अंबिका माता डिपेंडिंग चैंपियन टीम है। तो दो टीमों के बीच एक बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला, सुपर 8 का ये मैच है। क्या सुपर से ऊपर वाला मुकाबला देखने का मौका मिलेगा? 25 रन, सेकेंड इन प्रोग्रेस, Ganesh on his bowling mark. Look at this fielding treatment. Gully point, cover point, mid off, 5 fielder onto the offside and 4 onto the onside. हवा में गेंद है, बहुत ही बेहतरीन स्ट्रोक है, बाउंड्री लाइन पर खिलाड़ियों के पास कोई मौका नहीं है। Don't be violent, be silent and show your talent. Beautiful sixer. गणेश के खिलाफ बहुत ही बेहतरीन स्ट्रोक टीम के कप्तान नवनाथ का। वाइड श्रीलंका बॉर्डर पर गेंद को खेलते, इस बार ऑनसेट पर गेंद को ड्राइव किया था। मैदान पर खिलाड़ी तैनात है, रन बनाने का कोई मौका नहीं है। स्कोर अगर देखें तो 31 रन बगैर किसी नुकसान के। नवनाथ ने कुछ जबरदस्त स्ट्रोक खेले हैं, लेकिन बीच बीच में वो कुछ अलग करने की कोशिश करते हैं। देखिए ये जो इनकी कहानी है उसी तरह से, पिछले ओवर में 4 कमाल के स्ट्रोक थे, उसके बाद में फॉलोइंग स्वीप, रैम शॉट खेलने का प्रयास किया, उसमें 2 बिंदी गेंदे आए। अब जाकर ऑफ स्टंप के काफी बाहर गेंदे स्वीप करना चाहते थे, लेकिन दुविधा थी, पोजीशन में नहीं थे, गेंद की लाइन में नहीं थे। गणेश राउत गेंदबाजी कर रहे, आगे कर गेंद को खेल दिया, बहुत ही जबरदस्त कदम ताल, गेंदबाज का हुआ बुरा हाल। इस वक्त बल्लेबाजी नवनाथ की बेमिसाल, ब्यूटीफुल शॉट। ये देखिए किस तरह से आगे आए, कदमों का बहुत अच्छा इस्तेमाल किया। मिडॉन का खिलाड़ी दायरे के अंदर है, बॉलर के सर के ऊपर से गेंद को खेल दिया, एक दर्शन स्ट्रोक और बल्लेबाज बैक टू द पेवेलियन जा रहे हैं नवनाथ, जिन्होंने इस मुकाबले में कंट्रीब्यूशन दिया है। 26 रनों का 10 गेंदों का सामना किया। गणेश राउत ने इनकी पारी को समाप्त किया है। देखिए एक्शन रिप्ले, 236 रन का स्ट्राइक रेट, 5 चौके के बल्ले से इस बार टॉप ऑफ द बॉल नहीं जा पहुंचे और इसके कारण गेंद हवा में चली गई। स्ट्राइक ओवर पर बॉर्डर पर खिलाड़ी मौजूद, अनिकेत ने बहुत ही शानदार कैच रखा। अनिकेत की फील्डिंग भी बहुत बढ़िया रही। कल 2 मैन ऑफ द मैच उनके नाम पर। मुन्ना का साथ देने के लिए नंबर 3 पर बल्लेबाज धीरे धीरे आ रहे हैं। एक गेंद पर संयम के साथ बल्लेबाजी कर रहे बल्लेबाज मुन्ना, और ये जो गेंद थी ना, टप्पा खाने के बाद उछाल ज्यादा मिला था और इसके कारण टाइमिंग प्रॉपर नहीं कर पाए। दोस्तों ये भी समझना है क्रिकेट में, पहले तो 2 ओवर का खेल समाप्त हुआ, 35 स्कोर बोर्ड पर है। एक गेंद आपका शिकार करने के लिए जरूर आएगी। 74 रनों का आप पीछा कर रहे हैं और 11 गेंदों में आपने 35 बनाए हैं, तो इसके बाद में ज्यादा आक्रामक होने की जरूरत नहीं थी, थोड़ा पेशेंस के साथ, संयम के साथ खेलने की जरूरत। अनिकेत ताकव ने आपके स्क्रीन पर है। कल की रात की जो कहानी थी बहुत बढ़िया,
2 मैन ऑफ द मैच इनको मिले थे। दौड़ के ये खिलाड़ी है। इस वक्त गेंदबाजी में अमूल को बुलाया गया। कृष्णा पवार, देखिए क्रिकेट में 3 कृष्णा है। कवर ड्राइव बल्लेबाज मुन्ना का 1 रन मुकम्मल किया। आराम से इत्मीनान के साथ बल्लेबाजी करे। कृष्णा आपको एक बार फिर हम दिखाएंगे 7 की हमारी टीम। और 3 कृष्णा है। कृष्णा गौली पिंपलगढ़ टप्पा में बहुत ही शानदार प्रदर्शन किया था, वहां से उभर कर आए थे। और उसके बाद में पिछले 25 साल जिस खिलाड़ी का जलवा आपने देखा और धूम मचाई है, कृष्णा बस साथ में थे। और 1 कृष्णा अभी भी इस खूबसूरत ग्राउंड पर पहुंच चुके हैं, कृष्णा पवार। इस वक्त आपके स्क्रीन पर तो वह मुन्ना है। और स्कोर 36 रन 1 विकेट के नुकसान पर। अमूल घार के गेंदबाजी कर रहे हैं। अमूल घाघरे इस पर गेंदबाजी कर रहे हैं। फिलहाल ये बहुत अच्छी गेंद थी, खराब शॉट था बल्लेबाज का। साकर मुड़ के बल्लेबाजी करने के लिए आए हैं। एक तरफ टेक्निक बहुत अच्छी है, टेम्परामेंट है मुन्ना के पास। और उनको एक ITC अवार्ड भी मिला था 2023 में इस पेशेंस के लिए, इस तकनीक के लिए। मिस्टर डिपेंडेबल, कल एक डिसेबल खिलाड़ी खेले थे प्रवीण नायकवड़ी। और ये जिनके ऊपर आप विश्वास रख सकते हैं। बहुत बेहतरीन प्रदर्शन क्रिकेट में रहा है। और नासिक का जो नाम है बहुत बड़ा करने का काम इन्होंने किया। वो खिलाड़ी नौस्ते करें पर, लेकिन अमोल, आप अनमोल हैं। 1 विकेट आपको मिला है। टारगेट 74 रनों का। ओवर तीसरा प्रगति पर। मुन्ना शिक 7 पर बल्लेबाजी कर रहे, 4 गेंदों का सामना किया। टप्पा खाते गेंद अंदर की तरफ आई। इस बार बैकफुट पर चले गए, गेंद को पॉइंट क्षेत्र में खेल दिया। पॉइंट पर खिलाड़ी बहुत तेजी के साथ गेंद को फील्ड कर रहे हैं। थ्रो अच्छा नहीं है, ओवर थ्रो हुआ है और इसका फायदा दोनों बल्लेबाजों ने उठाया। 2 रन मुकम्मल किए गए हैं। बहुत तेजी के साथ आए थे सौरभ थोरात। और थ्रो जो किया, बिल्कुल आप देख सकते हैं इस वक्त विकेट कीपर के सर के ऊपर से गेंद चली गई थी स्क्वायरली की तरफ। और इसी बीच समय था दोनों बल्लेबाजों के पास 2 रन लेने के लिए। सागर बोर्ड के 2 पर केंद्र स्कोर 38, 1 विकेट के नुकसान पर। अभी तक 162 चौके इस प्रतियोगिता में। शानदार खेल, दमदार प्रदर्शन, छक्कों की बरसात और गेंदबाज बहुत निराश। आप स्क्रीन पर देख सकते हैं, पैरों पर गेंद स्क्वायर की तरफ फेंक दिया, खिलाड़ी गेंद के नीचे, बल्लेबाज आउट। लाजवाब कैच, बालू भुगे इन्होंने कैच लिया और दूसरे विकेट का पतन, सफलता मिली है। शुक्रिया डीजे। देखिए क्या हुआ था मैदान के अंदर, बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन इस ओवर में। स्टंप के करीब से गेंदबाजी कर रहे हैं, ऑन साइड पर खेल दिया था, स्क्वायर पर बाउंड्री पर खिलाड़ी तैनात था बालाजी घोगे। बहुत शानदार कैच, आउट, बल्लेबाज आउट। सागर की पारी समाप्त हुई है। 38 पर दूसरा झटका। 3 एंगल से ये आपको दिखाया जाएगा 7 लाइव द्वारा। जिस तरह से पैरों पर गेंद थी, ऑन साइड पर खेल दिया था, लेकिन सीधी गेंद बालू के गोदी में चली गया। उसके बाद में किसी का कोई ठिकाना नहीं, उनको विकेट चाहिए। लेकिन दूसरी एंड पर मुन्ना शेख है, नासिक के आशिक इनको कहा जाता है और बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी करते हैं। इसी प्रतियोगिता में 51 रनों की शानदार पारी, 19 गेंदों का सामना किया। पहला अर्धशतक जड़ दिया था। उसके बाद में गायकवाड़ साहब ने 56 रनों की वो कमाल की पारी खेली थी। रोहन 2 ऐसे खिलाड़ी हैं जिन्होंने प्रभावित किया है। टप्पा खाते गेंद अंदर की तरफ आई, खिलाड़ी यहाँ मौजूद है, लेकिन थोड़ा साहब क्या कर रहे हैं आप। रन एक बहुत इंपॉर्टेंट है। एवरी लिटिल थिंग काउंट इन क्राइसिस। संकट के समय में हर छोटी चीज बिल्कुल काउंट होने वाली है। टारगेट 74 रनों का है, कोई भी लक्ष्य सुरक्षित नहीं होता। इस बार टप्पा खाने के बाद उछाल मिला, गेंद अंदर की तरफ आई, खराब फील्डिंग, गेंद के ऊपर निगाह नहीं है। और गेंदबाज के रिएक्शन देखिए, एक बार गलती करें तो समझ सकते, दूसरी बार गलती करेंगे तो नहीं समझ सकते। दूसरी बार आपने गलती की है। 39 पर 2। अभी तक 149 सिक्सर इस प्रतियोगिता में अमोल गेंदबाजी कर रहे हैं। अच्छा ओवर घट रहा है, बेहतरीन गेंदबाजी इस ओवर में। स्टेट ड्राइव, व्हाट अ शॉट, ब्रिलियंट शॉट, बल्ले के बीचों बीच, गेंद बाउंड्री के बाहेर, 4 रन। तुम्हाला एक मालिका आठवत असेल, एक मालिका आठवते, सध्या छोट्या पडद्यावरती भरपूर गाजते। हा ऍक्शन रिप्ले आपण बघूया, कसा फटका खेळला होता, काय स्टेट ड्राइव्ह खेळलेला आहे
आज मुन्नाच्या बॅटमधनं दर्जेदार दमदार शपल झाला बॅट्समन फॉलो केलंय आणि आज स्टेट ड्राईव्ह पहा त्या मालिकेची आठवण झाले. सुख म्हणजे काय असतं त्याची अनुभूती देणारा स्टेट ड्राईव्ह खेळलाय मुन्नानं. अप्रतिम फटका होता, दर्जेदार चौकार. शुक्रिया डीजे, क्या कमाल का स्ट्रोक था ये. गजब की बल्लेबाजी मुन्ना की. इस तरह से बल्लेबाजी करते हैं जब उनके पाले में गेंद आते हैं तब जाकर अपना क्लास दिखाते हैं. अब जाकर 43 2 विकेट के नुकसान पर जीतने के लिए 24 गेंदों में 31 रनों की जरूरत. 24 चेंडू 31 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. आखिरी विकेट की बात करें तो सागर बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी. वैभव जादव न्यू बैटर, एक पर खेल रहे. मुन्ना शेख का 11 पर. एक ऐसा मैच था जिसमें वैभव जादव ने 27 बनाए थे, मुन्ना ने 51 बनाए थे और बहुत ही खराब स्टार्ट किया था मुन्ना ने, लेकिन इस मैच में आत्मविश्वास के साथ खेल रहे. राहुल भाऊ राउत, यशवंत भाऊ पाचंगे, सुहास गोडसे, माही गोळे, आदिल शेख टीम के ओनर. बहुत ही बेहतरीन डिजाइन युवराज स्पोर्ट के हमारे काबिल दोस्त मिस्टर युवराज गुंजाल. अमूल 1 ओवर 8 रन 1 सफलता. गेंदबाजी में परिवर्तन हो रहा है. अभिजीत को बुलाया गया है. सपनों को हकीकत में बदलने का संकल्प करके आपको उतरना है. अभिजीत मैदान के बाहर बहुत एंजॉय करते हैं, मैदान के अंदर जब अंडर प्रेशर गेंदबाजी करने का अवसर आता है तो और निखर कर आते हैं. मैंने बहुत बार देखा है. और प्रोफेशनल खिलाड़ी के कॉम्बॉक्सन से गेंदबाजी करेंगे. 24 गेंदे 31 रनों की जरूरत है. स्कोर 43 2 विकेट के नुकसान पर. फ्लाइंग टिप कली पॉइंट struck over long up 5 onto the offside and 4 onto the onside. Long on mid wicket, square leg and fine leg. Batsman Vaibhav on strike. Vaibhav Jadhav गेंदबाजी करने के लिए अभिजीत दूधे. रिवर्सिव खेलना चाहते थे, पोजीशन में आए थे. अभिजीत दूधे को फायदा मिलेगा. मुन्ना को लग रहा है कि आपको टीवी अंपायर की तरफ जाना चाहिए. ऑनफील्ड अंपायर टीवी अंपायर की तरफ चले गए हैं. डिसीजन पेंडिंग. अभिजीत दूधे के ऊपर सबकी निगाहें आज किस तरह से प्रदर्शन करेंगे वो देखना बहुत जरूरी है. 3 ओवर का खेल. स्कोर 43 2 विकेट के नुकसान पर. 24 गेंद 31. इस गेंद का डिसीजन अभी भी आना बाकी है. फंटास्टिक परफॉर्मेंस बाय द बोथ साइड. दोनों तरफ से बहुत ही अच्छा प्रदर्शन बिल्कुल रहा है. और अब इट्स अ फेल डिलीवरी. एक पोजीशन ली थी आपने रिवर्सिव के लिए और बॉल रिलीज करने से पहले आप एक पोजीशन में आए थे तो फायदा मिला. इस वक्त अभिजीत दूधे ने पहली गेंद बिंदी गेंद डाली है. बिंदी गेंद के साथ आगाज किया. अभिजीत बढ़िया काम कर रहे. जिंदगी एक मौका देती है, सरल शब्दों में उसे आज कहते हैं. तो आज आपको अच्छा करना होगा, आज आपको बेहतर करना होगा. Oh, that's a beautiful shot. तीर से समान छू लिया आसमान. बल्लेबाज खड़े हसीन नाथान और वैभव ने इस खेल को बनाया आसान. 6 रन. थैंक यू डीजे. क्या कमाल का स्ट्रोक था वैभव जादव का. बल्ले के बीचों बीच खेल दिया था. बेहतरीन टाइमिंग. भागने की जरूरत नहीं है. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, बैकफुट में चले गए. गेंद को पॉइंट क्षेत्र में खेल दिया. इस बार पीछा कर रहे खिलाड़ी, गेंद को रोका गया. 2 रन लेने का मौका अब जाकर सभी के आपके स्क्रीन पर जरूर आएगा. जिस तरह से 51 रन 50 रन पूरे हुए हैं. क्रुशियल मैच है. अभिजीत दूधे इंपॉर्टेंट खिलाड़ी है. जो छक्का जड़ा था वो बिल्कुल गजब का था. बल्ले के बीचों बीच वैभव जादव फ्रंट फुट पर और बेहतरीन 21 गेंदे 23 रनों की जरूरत है ये मुकाबला जीतने के लिए. यशवंत भाऊ पाचंगे, राहुल राउत 11 खुले बड़ी टीम को. बैकफुट चले गए. गेंद को हुक किया. इस वक्त बल्लेबाज को लगी है रनों की भूख. इन्होंने शॉट खेला चाबुक. इस बार शॉट बिल्कुल कमाल का और बल्लेबाजी हो रही है जापुक जुपुक जापुक जुपुक. वैभव जादव का इंजन घर में.
शुक्रिया से बेहतरीन पारी इस वक्त वैभव जादव की प्रेशर पूरी तरह से अभिजीत दूधे के ऊपर स्कोर इसी के साथ 55 रन 2 विकेट के नुकसान पर। पहले लॉफ्ट किया था, वो कमाल का स्ट्रोक था, उसके बाद में गेंद को हुक किया, लॉकलिंग बाउंड्री लाइन के बाहर गेंद चली गई। दमदार बल्लेबाजी वैभव जादव की। विकेट चाहिए, यहाँ गेंद हवा में और बाउंड्री लाइन के बाहर। रचनात्मक कलात्मक वैभव जादव जबरदस्त बल्लेबाजी कर रहे। बल्लेबाजी किया शंका नाद, सारी दुनिया रखेगी याद। 6 रन। What a brilliant batting by Vaibhav Jadhav. Look at this shot. हवा में एक बार भी थोड़ा उछल गए और इस बार गेंद को हवाई फायर करते हुए पंख लगा के बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया। 6 रनों के लिए अभिजीत के ऊपर हमला हो रहा है। विकेट के तलाश में है, लेकिन आज वैभव के पिटाने से बहुत सारे अलग शॉट आ रहे हैं। गजब की बल्लेबाजी वैभव की। इस बार आसमान की तरफ हवा में, लेकिन गेंद के नीचे खिलाड़ी, क्या ये कैच हो जाएगा? अब अभिजीत ने विकेट प्राप्त किया है। बल्लेबाज वैभव को मैदान के बाहर जाना पड़ेगा। एक सैलाब आया था, अब वो थमने वाला है और अभिजीत को विकेट मिला। बहुत ही क्रुशियल विकेट है। शुक्रिया डी से 18 गेंदों में 13 रनों की जरूरत है। 7 गेंदों में 19 वैभव जादव। 27 जब बनाए तो एक बार फिर वो प्रेशर रिलीज हो गया था। मुन्ना के ऊपर कोई दबाव नहीं था और इस बार क्रीज के कोने का इस्तेमाल, स्टंप के अंदर गेम ऑनसर पर खेलना चाहते थे। बॉडी का बैलेंस अच्छा नहीं था वैभव का, इसीलिए गेंद बहुत ऊपर चली गई और डीप मिड विकेट पर बाउंड्री लाइन पर शानदार कैच। बालाजी बहुत अच्छा काम कर रहे हैं बाउंड्री लाइन पर, अच्छा कार्य करते हुए। ये जो शॉट खेला गया ना, तब जाकर बॉडी का बैलेंस देखे, ज्यादा ऑफ स्टंप के बाहर आए थे और पैर पर एक बहुत अच्छी गेंद थी गेंदबाज अभिजीत द्वारा। बिलीव नहीं कर रहे कि गेंद मार्केट में कैसे नहीं गई। अभी तक जो प्रदर्शन है वो बहुत ही बढ़िया था। विकेट मिला अभिजीत को। गेंद पाते में परिवर्तन हो जाएगा। आपके पास 18 गेंदे 13 रनों की जरूरत है। एक गेंद पर बल्लेबाज मुन्ना शेख इंपॉर्टेंट पारी खेल रहे। 5 गेंदों में 11 रन। किरण शिर्के जो ऑलराउंडर खिलाड़ी जिन्होंने प्रभाव किया, रोहन शिर्के, रोहन मड़के और किरण शिर्के। मानव कांटे, इन्होंने भी बहुत बेहतरीन प्रदर्शन किया है। अब बारी मुन्ना की। हिम्मत मत खोना, ऐसे ही चलते रहना। जिन्होंने कहा था तेरे बस का नहीं है, उनको कुछ करके दिखाना। मुन्ना मुन्ना कमाल कर रहे मैदान के अंदर। दोनों तरफ से बल्लेबाजी बिल्कुल झापुक झुपुक हो रही है। ये ताकत है इनकी। वैसे ये क्रिकेट ना, टेनिस क्रिकेट में बहुत कम बल्लेबाज खेलते हैं। चौका जड़ा, जोखिम भरा स्ट्रोक था, कामयाबी मिली, उसके बाद में रक्षात्मक तरीके से गेंद को खेल दिया। सुप्रीमो ट्रॉफी जो टेनिस क्रिकेट का वर्ल्ड कप माना जाता है, उसमें मैन ऑफ द सीरीज का अवार्ड इनको मिला था। वो खिलाड़ी इस वक्त आपके स्क्रीन पर है मुन्ना। शानदार प्रदर्शन। अब चक्कर जीतने के लिए 8 रनों की जरूरत है। 16 गेंदों का खिलाना बाकी है। ज्यादा सफल हुए थे और रिवर्स स्वीप या स्वीप करना चाहते थे। नॉर्मल क्रिकेट खेलने की कोशिश जरूर है, लेकिन ज्यादा बैकफुट पर खेलने का प्रयास। एक तरफ मुन्ना ने बैकफुट का अच्छा स्ट्रोक खेला, उसके बाद में फ्रंटफुट पर एक बेहतरीन स्ट्रोक था। 15 गेंदे 8 रन चाहिए। यशवंत बाबू पसंगे 11 टीम को यह मुकाबला जीतने के लिए। बढ़िया लाइन, टप्पा खाते थोड़ा बाहर की तरफ गेंद निकली है, आंसर पर खेल दिया। मिड विकेट पर खिलाड़ी तैनात है, गेंद को फील्ड कर रहे हैं। 1 रन लेने का मौका। और पहले संस्करण में गणेश राउत ने 15 विकेट और 192 रन बनाए। तो बल्लेबाजी में थोड़ा लेट बल्लेबाजी करने के लिए आए। गेंदबाज, बतौर गेंदबाज भी बिल्कुल बहुत बढ़िया काम इन्होंने किया था, अच्छा कार्य किया था। पैरों पर गेंद है, ज्यादा जोखिम भरे स्ट्रोक नहीं खेळता। इनको पता की अब शिकन चक्कस लिया आहे। बघा त्यावेळेला परिस्थिती काय होती, तुम्ही तालुका लेवलला खेळत होता। आता 3 आयडॉल 1 आयकॉन, म्हणजे टॉप क्लास क्रिकेट या ठिकाणी तुम्हाला करावं लागेल। ज्या पद्धतीने चांगली गोलंदाजी तुम्हाला करण्याची आवश्यकता। तालुका लेवलला तुम्ही बादशाह, पण आता जिल्हा लेवलला किंवा जिथे आयडॉल खेळतात, आयकॉन खेळतात, तिथे गणेश तुम्हाला सिद्ध करा। 12 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता। अनिल या ठिकाणी ग्राफिक तुम्हाला दाखवलंय आणि त्याचबरोबर नगरपालिकेचे मैदान अत्यंत सुंदर तुमच्या स्क्रीनवरती आहे। 12 चेंडू 6 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता।
बैटिंग पावर प्ले। मुन्ना इस वक्त बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं, फॉर्म में खिलाड़ी है, हवा बहुत तेज है, आकाश में वो घने बादल अच्छे संकेत नहीं है। खास करके आने वाले 5 मैचेस में, मतलब 4 मैचेस बहुत इंपॉर्टेंट। बल्लेबाज स्ट्राइकर पर बैटिंग करने के लिए मुन्ना, ये मैच जल्दी समाप्त करना, ये एक बार फिर ध्यान में रखना है, समझ ज्यादा नहीं जाना चाहिए। समाप्त किया, बिल्कुल स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर मुन्ना ने खेल दिया। ये है नासिक के आशिक जिनका खेल है क्लासिक। मुन्ना व्हाट अ परफॉर्मेंस, क्या फिनिश किया है।